क्वचितच कोणीतरी असेल किंवा मित्र म्हणते कोणीच नसेल की ज्यांच्या घरात पावसाळ्यात ही भजी होत नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये केली जाणारी कुरकुरीत कांदा भजी. पाऊस चहा आणि स्नॅकच्या या सिरीजमध्ये ही रेसिपी तर झालीच पाहिजे, जिथं तुम्हाला परफेक्ट टिप्स सांगितल्यात ज्यामुळे भजी अजिबात तेलकट होत नाहीत, घशात दाटल्यासारखी होत नाही, छान कुरकुरीत होतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज होम किचनच्या पाऊस चहा आणि स्नॅकच्या 5व्या एपिसोडमध्ये आपण करतोय. रेसिपी झालीच पाहिजे जी सगळ्यांना आवडते, कुरकुरीत अशी खेकडा भजी किंवा कांदा भजी. चला करूया. कांदा भजी करायची आहे म्हणजे खेकडा भजी, त्यासाठी आपल्याला लागणार भरपूर कांदा. तर कांदा या भजीसाठी चिरत असताना जर तो तुम्ही एक पातळ एक जाड असा चिरला तर भजी कधी मऊ होतात, कधी एकदम करपून जातात. त्यामुळे कांदा कसा चिरायचा, तर कांदे शक्यतो गोल कांदे घ्यायचे, मोठे घ्या. त्याचं साल काढलं की 2 भाग करून त्याचा मुळाचा भाग असतो ना देठाचा, तो कापून काढायचा. आणि मग त्याला जर तुम्हाला सुरीने पातळ एकसारखं कापता येतं तर तसं कापा, किंवा सरळ आपला स्लायसर असतो चिप्स करायचा तर त्याने सरळ तो कांदा किसून घ्यायचा, आडवा किंवा उभा पकडून. म्हणजे मग सगळे एकसारखे जे काही कांदा कापला जातो ना एकसारखा कापला जातो आणि भजी व्यवस्थित तळली जातात. तर इथं मी जवळपास 6 कांदे घेतले आणि त्याला असं बघा पातळ कापून घेतलंय. छान मोकळा कांदा झाला पाहिजे, त्यामुळं देठाचा भाग काढून घ्यायचा. आता याला एका भांड्यामध्ये काढलं. यामध्ये घालायचे मीठ. जवळपास मी अर्धा पाऊण चमचा मीठ घालते. आता आपण काय करूया, हे मीठ कांद्याला चोळून लावायचं. मीठ लावून घेतलं, यावर झाकण ठेवायचं. 10 मिनिटं असंच ठेवून देऊया, याला आपोआप पाणी सुटेल. तर 10 मिनिट झालेली आहेत, बघूया. आता बघा मिठामुळं काय झालं, याला असं पाणी सुटलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालू. पाव चमचा ओवा, 1 चमचा मिरची पावडर, उभी चिरलेली हिरवी मिरची, शेंगदाणे घालते मी 2 चमचे, पण हे घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे. 2 चमचे तांदळाची पिठी. याला आधी मिसळून घेऊया. सगळं आपण चांगलं मिसळून घेतलं. आता सगळ्यात मोठी चूक काय होतं, बरेच जण याच्यात घालतात पाणी, तर पाणी घालायचं नाही. जो कांदा आणि मिठामुळे जो ओलावा आलेला असतो ना त्याच्यात मावेल एवढंच बेसन घालायचं. बेसन घालताना पण खूप घट्ट पीठ होईल असं घालायचं नाही, असं थोडं सरसरीत ठेवायचं. त्यामुळे आता हा जो ओलावा आहे हे ते पाणी सुटलेलं आहे ना, एवढ्यामध्येच मावेल एवढं बेसन घालू. मी शेवटी सांगेनच की अंदाजे किती बेसन लागतं आणि मिश्रण कसं असलं पाहिजे. तर आता 1 वाटी बेसन घेतलंय, अर्धी वाटी घालूया. थोडंसं याच्यामध्ये मिसळून घेऊया. आणि हे बघा आपलं मिश्रण झालेलं आहे. 6 ते 7 कांदे होते, 1 वाटी बेसन लागलं. हे बघा हे असं पाहिजे, एकदम असं सरसरीत. खूप बेसन दिसायला नको आणि मिश्रण असं सरसरीत हवं. आहे ना सोपं, फक्त बेसन आणि कांद्याचं प्रमाण समजायला पाहिजे. तळून घेऊया. आता भजी तळताना प्रत्येक वेळी मी सांगते तेल नीट तापलेलं पाहिजे, तेल मध्यम गरम असावं. कसं ओळखायचं या दाखवते. थोडंसं मिश्रण टाकायचं. हे बघा लगेच तळलं जाते आणि वर येत आहे आणि करपत नाही, याचा अर्थ तेल आपलं मध्यम गरम झालेलं आहे. आता आपण भजी तळायला सोडू. भजी तळताना असा गोळा करून सोडायचं नाही, तर अशी पसरून सोडायची, म्हणजे मग ती खेकड्याचा आकार धरतात आणि कुरकुरीत होतात. तर सगळे भजी सोडले. आता गॅस थोडा मी वाढवते, कारण मिश्रण पातळ असतं त्यामुळे तेल थोडंसं गार होण्याची शक्यता असते ना, म्हणून. आता लगेच उलटायचं नाही, त्याला थोडंसं सेट होऊन द्यायचं. आणि हे बघा भजी आता आपले सेट झालेले आहेत. आता गॅस कमीच ठेवूया आणि छान असं कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर तळून घेऊया. आणि हे बघा जवळपास 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर आपण भजी तळून घेतली. याच्या कडा आहेत ना अशा सोनेरी तांबूस झाल्या की समजायचं भजी तळून झाली. पण यांना कुरकुरीत करायचंय तर तुम्हाला माहिती काय करायचं, गॅस मोठा करायचा आणि 15-20 सेकंड मोठ्या आचेवर भजी तळायची, म्हणजे ती छान कुरकुरीत होतात. तळून घेऊया. तर 15-20 सेकंड मोठ्या आचेवर तळून यांना छान कुरकुरीत केलं. काढून घेऊया. झाली ना छान. उरलेले भजी असेच तळूया. दुसरी बॅच तळताना तेलाचं तापमान लक्षात घ्यायचंय आणि मग कमी जास्त करा. गॅस तुम्हाला वाटते जास्त तापलंय, गॅस बंद करा. कमी तापलंय, वाढवून घ्या. तेलाचं तापमान योग्य झालं की भजी तळायला सोडा. सगळी भजी अशीच करून घेते. तर अशा प्रकारे आज आपण इथं बघितलं मस्त कुरकुरीत कांदा भजी कशी करायची. बऱ्याच जणांना सेम असं सगळं होतं, पण भजी एकदम अशी मऊ तेलकट होतात किंवा इतकी घट्ट होतात की ती खाल्ली जात नाहीत.
तर इथं सांगितलेलं प्रमाण वापरलं ना तुम्ही बेसनाचं आणि तळतानाच्या टिप्स वापरल्या ना, उत्तम भजी करू शकाल की तुम्ही उद्या म्हणाल की चला आता मी पण कांदा भजीचा एक गाडा लावते. तर तुम्ही पण या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा. ही सीरीज अशीच कंटिन्यू ठेवायची तर पटकन व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.